बाप्पाला फूल अर्पण केले आणि 5 वाजता निघालो मी कस्टमरला पिकअप करायला. जय श्रीराम मित्रांनो, मी समर्थ. तुम्ही बघता एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, हा ब्लॉग आहे आपल्या बड्डेच्या दिवसाचा 5/10/2025चा. तर मित्रांनो, एडिटिंगला थोडंसं उशीर झालं होतं, त्यामुळं लेट अपलोड करतोय. समजून घ्या, कामामुळे होत नाही. खूप जणांचे बड्डे दिवशी फोन वगैरे आले होते, पण जायचं काही झालं नाही. माफी असावी मित्रांनो. त्यानंतर कस्टमरला पिकअप केलं 5:15 वाजता आणि अवघ्या 45 मिनिटातच लागलो बघा मी हायवेला मित्रांनो. 6:05 झाले होते. तर 90-100 90-100 करत निघालो आणि अवघ्या 2च तासात आलो मी सांताक्रूजच्या ब्रिजवरती. तर मित्रांनो, ब्रिजचा फायदा असा असला पाहिजे, ब्रिज मोकळा असला पाहिजे तरच त्याचा फायदा होतो. नाहीतर काय, रिकाम्या वेळेस फुल हा पण ब्रिज भरलेलाच असतो ट्रॅफिकनी. तर मॅडमना ड्रॉप करून दिलं त्यांच्या ऑफिसला आणि तिथून निघालो मी बाहेर. जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर निवांत 5:30 पर्यंत झोप काढली मित्रांनो 4 तासाची. म्हणलं आता करावं तरी काय, मग थोडासा टाईमपास वगैरे केला. त्यानंतर 6:30ला जाऊन CNG वगैरे भरून घेतलो. तेवढ्यातच आपले भाऊ भेटले बघा. तर CNG भरल्यानंतर नाश्ता वगैरे करायचा होता. भाऊ आणि मी मिळून थोडासा नाश्ता वगैरे केला. तर हा हॉटेल आहे आणि ही आपली गाडी आणि भाऊ. तर निघालो. कस्टमरचा कॉल वगैरे आला होता. दादा म्हणले या जाऊया आपण. तर 7 वाजता त्यांना पिकअप केलं आणि 8:30 वाजेपर्यंत लागलो बघा मी हायवेला. तर तिथून आलो फूड मॉलला मित्रांनो आणि तिथं एकटे आपले ड्रायव्हर भाऊ भेटले. त्यांना मस्त बोलत वगैरे चहा वगैरे पिऊन घेतला आणि त्यानंतर घाटातला 5 मिनिटाचा जाम क्रॉस करून पोचलो आम्ही डॉट 11:45ला पुण्याला. तर मित्रांनो, कस्टमरला ड्रॉप करून दिला आणि तिथून मीच निघालो घरी. तर मित्रांना म्हणलं होतं काय सेलिब्रेशन वगैरे करू नका, तरीसुद्धा त्यांनी केक वगैरे आणलं होतं आणि दुसऱ्या दिवशी माझा बड्डे सेलिब्रेट केला बघा मित्रांनो. आणि बघा कोण कोण आलं होतं. तर आपले चड्डी दोस्त आहेत दोघं, ओंकार आणि विजय. हा माझा भाऊ आहे छोटा विनू. तर मित्रांनो, बड्डे वगैरे सेलिब्रेट केला. ओंकार, विजय, विनू. तर सर्वांनी मिळून जेवण वगैरे केलं आणि डेझर्टमध्ये आम्ही केकवर बेत मारला. तर मित्रांनो, या केक वगैरे खायला. अशी आहे मित्रांनो आमची मैत्री. 3 दिवस झालं ते माझ्यासाठी थांबलेले आहेत. तर माझं सर्वांना एकच सांगणं आहे, 100 मित्र खोटे ठेवण्यापेक्षा 2च मित्र खरे ठेवा, जे तुमच्या सुखात पण तुमच्यासोबतच असतील आणि तुमच्या दुःखात पण तुमच्यासोबतच असतील. माझ्या वाईट काळात, माझ्या दुःखात हे माझ्यासोबत होते आणि आज माझी थोडीशी चांगली वेळ आहे तरीसुद्धा हे माझ्यासोबत आहेत. तर मित्रांनो, अशीच मैत्री देव सर्वांना देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमच्या भावाला तुमचा सपोर्ट दाखवा.